नमस्कार, सुस्वागतम. आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आता नवरात्रीची पूजा सुरू करतो आहोत. प्रथम लक्षात घ्या, नवरात्र हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारानं बसवलं जातं. काही जणांच्याकडे कुलस्वामिनी योगेश्वरी आहे, काही जणांची कुलस्वामिनी जगदंबा आहे, तुळजापूरवासिनी आहे, कोल्हापूरची जगदंबा आहे, महालक्ष्मी आहे. काही जणांच्याकडे शाकंभरी बनशंकरी आहे, काही जणांच्याकडे रेणुका आहे. अशा विविध प्रकारच्या देवता या कुलस्वामिनी म्हणून आहेत. आणि त्या सर्वांची नवरात्र ही अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरुवात करून नवमीला समाप्ती असते. यामध्ये काय होतं तर काही जणांचं बालाजीचं नवरात्र असतं. अशी ज्यांची नवरात्र आहेत ती नवरात्र ही दसऱ्याला समाप्ती होतात. आता ह्या सगळ्याचा विचार करता आपल्याला पूजा करायची आहे ती नवरात्राची म्हणजेच घटस्थापनेची पूजा आहे. आता यात सुद्धा वैविध्य आहे. काही जणांच्याकडे माळ असते, घट असतो, अखंड दिवा असतो, त्यानंतर शेत असतं, त्या शेतामध्येच घट काही जणांच्याकडे असतो, त्या घटावरती एक माळ असते, त्या घटावरती मंडपी असते, त्या मंडपीला कडकण्या बांधतात अष्टमीला. अशा अनेक परंपरा, रूढी आणि प्रथा या सगळ्यांच्याकडे आहेत. हे सगळं मी आधी सांगण्याचं कारण असं की नवरात्र स्थापना, घटस्थापना या पूजेमध्ये या सगळ्यांचा समावेश होतो. पण तो प्रत्येकाकडे जे जे जसं जसं जितकं जितकं असेल त्या त्या प्रमाणात ते सगळ्यांनी तसं तसं तितकं करायचं आहे. सगळ्यांनी सगळंच करायचं नाही आणि सगळ्यांनी सगळं केलं पाहिजे असंही नाही. तुमच्याकडे ज्या परंपरा आहेत, तुमच्याकडे ज्या नेहमीच्या रूढी आहेत, चालीरीती आहेत, त्यात तुम्ही जसं जसं काही करत असता तसं तसं सगळं तुम्ही तिथे करायचं आहे. आणि त्याकरता साहित्य काय लागतं त्याची एक सूची ही आपण तयार करूया. हळद, कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, त्यानंतर फुलं, निरांजन, उदबत्ती, पंचामृत, नारळ, विड्याची पानं, आंब्याची पानं, त्यानंतर पैसे, सुपारी, पांढरी मोठी सुपारी कमीत कमी 5 तरी असतील, सुटे पैसे 5 नाणी, 10 नाणी आपल्याजवळ तिथे पूजेत असली पाहिजेत. अक्षता भरपूर ठेवायच्या आहेत, कारण काही पूजेमध्ये काही पूजेचं साहित्य नसेल तर त्या प्रित्यर्थ अक्षता वाढतात आणि त्यावेळेला त्या अक्षता वाहिल्या जातात. आणि त्यामुळे अक्षता ह्या जास्त असल्या तर त्याचा उपयोग आपल्याला व्यवस्थित पूजा करताना करता येतो. या दृष्टिकोनातनं ही सगळी पूजेची साहित्याची तयारी करायची आहे. तेव्हा अक्षता आहेत, हळद कुंकू आहे, त्यानंतर कापसाची वस्त्र. आता या कापसाच्या वस्त्रामध्ये सुद्धा काय आहे, काही जणांच्याकडे समईला पण कापसाचं वस्त्र वाहिलं जातं, काही जणांच्याकडे एकच तेलाचा दिवा असतो, अखंड दिवाच, काही जणांच्याकडे तेलाचाही असतो, तुपाचाही असतो. मग ते सगळं जेव्हा काही करायचं, कसं करायचं या सगळ्याच्या दृष्टिकोनातनं साहित्यामध्ये सांगताना तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, फुलवात, भिजवलेली तुपातली फुलवात, निरांजनं, उदबत्ती, गंध उगाळलेलं गंध, हे मी मुद्दामून सांगतो आहे. काय होतं आजकाल सगळ्यांच्याकडे गंध उगाळलेलं हा विषय संपत चाललेला आहे. सांड नसते, खोड नसतं, आणि असलं तरी ते कोणी उगाळत बसायचं. त्यापेक्षा तयार गंध आजकाल सगळीकडे मिळायला लागलेला आहे आणि तेच घ्यायचं आणि तेच लावायचं. माझं सांगणं असं आहे की परमेश्वर सांगत नाही की मला माझी रोज गंध लावून पूजा करा, मला रोज हळदी कुंकू वाहा, मला रोज फुलं वाहा, मला रोज तुळशी वाहा, काही सांगत नाही. हे सगळं आपण आपल्यासाठी करतो आहोत. तेव्हा एक लक्षात ठेवायचं, जे जसं योग्य व्यवस्थित आहे तसंच ते सगळं व्यवस्थित केलं गेलं पाहिजे. याकरता प्रयत्न असला पाहिजे. आपण जे करतो ते आपल्यासाठी करतो. देवानी आपली पूजा घ्यावी आणि आपल्याला आपलं सगळं चांगलं होण्यासाठी आशीर्वाद द्यावेत, हा त्या सर्व पूजेमागचा उद्देश असतो. तेव्हा पूजा करताना या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. तेव्हा पत्री असती, बेल असतो, फुलं असतात, वासाची फुलं वेगळी असतात. आता काय आहे ना, माला जी समर्पण करायची ती सुद्धा तयार ठेवली पाहिजे.
पूजेच्या वेळेला. नाही तर मग ती वेळ आली की मग माळा, फुलं आणा, ते दोरा आणा, सुई घ्या, मग ओवत बसा, मग ते सगळं असा वेळ जातो. तर तयारी या दृष्टिकोनात सगळं आधी तयार करून घेतलं गेलं पाहिजे. आणि ते सगळं पूजेचं साहित्य जेव्हा मांडणी आपण करतो तेव्हा लक्षात ठेवायचं की आपल्याकडे कुलदेवतेचा तांदळा असेल तर तो बसवण्याची जी व्यवस्था आहे ती दरवेळेप्रमाणे ती तयार केलेली असली पाहिजे. आपल्याकडे कुलदेवतेचा टाक असेल तर तो टाक उभा ठेवायचा का आडवा ठेवायचा? 9 दिवस तो आपल्याला हलवायचा नाही आहे. तो जर उभा ठेवायचा असेल तर त्याचा एक पाट असतो आणि त्या पाटाला एक छोटासा असा डबल दुहेरी असा एक पत्रा डकवलेला असतो, त्याला आपण स्टँड म्हणतो. तर तो स्टँड जर चांगला असेल तर त्यामध्ये देवीची प्रतिमा, टाक हा त्यात व्यवस्थित बसू शकतो. पण सगळ्यांच्याकडे तो असतोच असं नाही. ज्यांच्याकडे नुसते टाक असेल त्यांनी काय करायचं तर देवघरामध्ये सर्वात वरच्या बाजूला नुसते 4 दाणे अक्षत ठेवून त्याच्यावरती ते टाक उताणे आडवे ठेवून टाकायचे, उभे ठेवायचे नाहीत. उभे ठेवल्यामुळे होतं काय, दररोज तुम्ही त्याची पूजा करायची आहे. पूजा करत असताना वाहिलेलं फूल काढायचं आहे, गंध फूल पुन्हा व्हायचं आहे. हे करत असताना धक्का लागतो आणि मग तो टाक पडण्याची शक्यता असते. ते व्हायला नको असेल तर एकतर तो टाक त्याच्या स्टँडवर ठेवा किंवा सरळ उताणा ठेवून टाका, तो जास्त सोयीचा आहे. अशा सगळ्या व्यवस्था आणि ह्या व्यवस्थित करून घ्या आणि मगच पूजेला सुरुवात करायची आहे. आपल्याला पूजा करताना काय काय लागणार आहे? गणपतीची पूजा करायची आहे का? नाही, गणपतीचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर शंखघंटेची पूजा देवांच्या पूजेबरोबर झालेली असेल तर पुन्हा ती करायची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर जे आपण कलश घेणार आहोत पूजेसाठी पाणी म्हणून, ते ज्या कलशातनं घ्यायचं आहे तो कलश आहे, त्याची पूजा त्या पूजेमध्ये होणार आहे, तेव्हा तो कलश भरलेला असला पाहिजे. पळीभांड असलं पाहिजे. ताम्हण, देवाचं सर्व देव ताम्हणात घेऊन पूजा करायची, त्याच्याकरता असलेलं ताम्हण वेगळं असलं पाहिजे. आपण आचमन करणार, त्यामध्ये पाणी सोडणार, हे जे ताम्हण आहे ते आपल्यासमोर वेगळं परत वेगळं असलं पाहिजे. अशा पद्धतीने 2 ताम्हणं, पळीभांड, पंचामृताची वाटी. पंचामृत वेगळं असावं का एक असावं असा एक प्रश्न सर्वसामान्यपणे केला जातो. पण माझ्या मते पंचामृत हे वेगळंच असलेलं योग्य आहे. छोट्या छोट्या वाट्यातून सगळं वेगळं असावं. वेगळं काय काय? पंचामृतामध्ये 5 पदार्थ एकत्र असतात. ते 5 पदार्थ कुठले? दूध, दही, तूप, मध आणि साखर, हे 5 पदार्थ आहेत. हे 5ही पदार्थ वेगवेगळे छोट्या वाट्यातून जर तुम्ही पूजेच्या वेळेला घेऊन ठेवलेत तर ते वेगळे वेगळे समर्पण करणं शक्य होतं. हां, आता ते तुम्हाला तेवढं सगळं शक्य नाही आहे म्हणून तुम्ही एका वाटीत करून घेतलं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. पण जेव्हा एकत्र पंचामृत असेल तेव्हा ते पंचामृत 5 वेळेला घालायची आवश्यकता नाही आहे. एकदा घातलं तरी ते समिश्रित आहे, त्यामुळे सगळंच एकाच वेळेला जाणार आहे. दूध, दही, तूप, मध, साखर. त्यामुळे तसं पंचामृत एकत्र तयार करून घेतलेलं असलं पाहिजे. गंध उगाळलेला असलं पाहिजे. उगाळलेल्या गंधाला जास्त महत्त्व आहे म्हणून उगाळलेलं गंध असलं पाहिजे. आजकाल काय झालं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये गोपीचंदन नावाचं एक छोटंसं मातीचा एक गोळा मिळतो आणि तो घरात असला की तो उगाळायचा आणि ते सगळ्यांना लावत राहायचं, देवांना वगैरे. पण माझं सांगणं असं आहे की गोपीचंदन हे आपल्या स्वतःच्या शुद्धीसाठी स्वतःला लावायला सांगितलेलं आहे, ते देवाला लावायचं नाही आहे. तेव्हा माझं मत असं आहे की तुम्ही ते देवाला लावू नका, देवाला गंध लावा. जे तुमचं कोणतं असेल ते गंध, अष्टगंध असेल तर ते कालवून ठेवा तबकडीमध्ये आणि अशा पद्धतीने सगळी तयारी व्यवस्थित करून घ्या आणि मगच पूजेला सुरुवात करा. त्या पूजेमध्ये आणखीन काय राहिलं तर कापसाची जी वस्त्र आहेत ती आपल्याला इथे किती लागणार आहेत, तो देवाचा जो टाक आहे आपल्या देवीचा त्याला वाहण्यासाठी 16 मण्यांचं एक कापसाचं वस्त्र तिथे आपल्याला आवश्यक आहे. तेवढं तिथे गरजेचं आहे. बाकी तुमच्याकडे परंपरा काय आहेत, रूढी काय आहेत, चालीरीती काय आहेत, या सगळ्याचा विचार करून त्याप्रमाणे ती वस्त्र ठेवा. समईदायक वस्त्र घालण्याची काही जणांच्याकडे चाल असते. काही जणांच्याकडे तर तेलाची बरणी ती ज्या ठिकाणी ठेवायची तिथं ठेवली की तिची पण पूजा सांगितली, ती पूजा केली पाहिजे असं म्हणतात. अशा या परंपरा आहेत. त्या खरं तर ते करायला पाहिजे का असं काही नाही आहे.
तुम्ही नुसती समईची पूजा केली तरी बास होतं, बाकी सगळ्याची पूजा करायला पाहिजे असं काही नसतं. आता दुसरी गोष्ट, तयारीच्या दृष्टिकोनातनं काही जणांच्याकडे पत्रावळ ठेवतात. देवाच्या नवरात्र ज्या ठिकाणी बसवायचं आहे त्याच्या बाजूला डाव्या उजव्या एका हाताला कुठेतरी जिथे तुम्हाला माळ सोडायची आहे ती त्या घटावर सोडायची असेल तर त्या ठिकाणी उंचीवरती ठराविक तुमची उंची काय असेल त्याप्रमाणे एखादा खिळा मारलेला असला पाहिजे आणि त्याच्या खाली पत्रावळी ठेवून त्या पत्रावळीवरती माती ठेवायची. ती माती स्वच्छ, चांगली, खडे नसलेली, चाळलेली अशा पद्धतीची कोरडी असली पाहिजे, ती तिथं घालायची. त्याच्यानंतर 7 प्रकारचं धान्य एकत्र आजकाल बाजारात मिळतं, ते सगळं 7 प्रकारचं धान्य, त्याला सप्तधान्य असं म्हणतो आपण, ते सगळं एकत्र करून तुमच्याजवळ ते ठेवलेलं पाहिजे. मांडणी करताना त्या पत्रावळीवरती माती घातली की त्याच्यावरती ते सप्तधान्य सगळीकडे विखरून टाकायचं आणि पुन्हा त्याच्यावर थोडी माती घालायची आहे आणि ती घालत असताना त्याच्यामध्ये एक कलश मांडण्याची परंपरा आहे. तर तो मातीचाही असू शकतो, तो तांब्याचाही असू शकतो, जो कुठला तुमच्याकडे परंपरेनं मांडला जात असेल, मांडत असाल, तो सगळा जसाच्या तसा प्रत्येक वेळेला आपल्या परंपरा ज्या आहेत त्याप्रमाणेच आपण त्या करायच्या आहे. कुणीतरी सांगितलं म्हणून काही करायचं नाही आहे, कारण आपल्या परंपरा या आपणच पुढे चालू ठेवायच्या असतात. त्याप्रमाणे तुम्ही तो कलश मांडून घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये पैसे, सुपारी, गंध, फूल, अक्षता, हळद, कुंकू हे सगळं घालायचं आहे. त्यानंतर आंब्याच्या 5 पानांचा फाटा हा त्यात घालायचा आहे. आंब्याचा फाटा नसेल तर विड्याची पानं घालायची आहेत. विड्याची पानं घातली पाहिजेत असं कुठेही नाही, आंब्याचा फाटा एक घातला तरी पुरतो. आणि त्यानंतर त्याच्यावरती सोललेला किंवा न सोललेला असा एक नारळ तो ठेवायचा आहे. त्याची शेंडी ही कायम वर असली पाहिजे आणि मग त्या नारळाला हळद, कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आहे. आणि मग त्याच्यावरती ती पूजा संपत असताना जेव्हा माळ बांधायची वेळ येते तेव्हा ती माळ त्या नारळावर सोडून वरच्या खिळ्याला बांधायची आहे. अशा पद्धतीने सगळी व्यवस्थित पूजेची तयारी घेऊन मग पूजेला आपण सुरुवात करायची आहे. यामध्ये आणखीन काही विसरलं, लक्षात राहिलं नाही, अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून मी ही सगळी पूजेची तयारी तुम्हाला सांगितली आहे. याप्रमाणे सगळी तयारी करून घ्या आणि मग आपण आता पूजेला सुरुवात करूया. यातमध्ये अत्तर हे एक सांगायचं राहिलंय. थोडंसं गरम पाणी, एक भांडवर गरम पाणी जवळ घेऊन बसा, म्हणजे मग समईवर धरून पळीतलं पाणी गरम करायची गरज लागत नाही. भांड्यावर पाणी तुम्ही घेऊन बसा, ते गरम करा. ते गरम पाणी तयार असतं, मग ते तुम्हाला देवीला घालता येतं. स्नानाच्या नंतर अत्तर लावल्यावर जेव्हा उपचार असतात त्यावेळेला जे लागणार आहे त्याकरता म्हणून गरम पाणी तयार ठेवा, अत्तर तयार ठेवा. कापसाच्या गोळ्याची गरज नाही आहे. अत्तर हे फुलावर घेऊन देवाला लावायचं आहे, त्यामुळे कापूस आवश्यक नाही. तेव्हा अशा पद्धतीने सगळी तयारी करा. त्यानंतर जो अखंड दिवा लावायचा आहे त्याची वात व्यवस्थित मोठी केलेली आहे की नाही ती बघा, ती करून घेतली असली पाहिजे, ती व्यवस्थित ठेवली पाहिजे आणि मग तो दिवा लावायचा आहे, तेलाचा दिवा. आता तुम्ही सगळे पूजेला पूर्वेकडे तोंड करून बसला असाल असं समजून मी पूजा सांगतोय. तुम्ही जर पश्चिमेकडे तोंड करून बसला असाल तर त्याप्रमाणे, पण दिव्याचं तोंड हे कायम उत्तर दिशेला होईल अशा पद्धतीने दिवा ठेवावा असं सांगितलेलं आहे. त्यामुळं तो दिवा देवाच्या पूर्वेकडे तोंड करून तुम्ही बसला असाल तर देवाच्या डाव्या हाताला दिवा असायला पाहिजे तेलाचा आणि देवाच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा असायला पाहिजे. अशा पद्धतीने हे सगळं ठेवायचं आहे, ही मांडणी करायची आहे आणि मग आपण ही सगळी तयारी झाली की मग नवरात्र स्थापनेच्या म्हणजे घटस्थापनेच्या पूजेला प्रारंभ करणार आहोत. श्रीमन्महागणाधिपतये नमः. आचम्य ओम केशवाय नमः. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही पूजेला सुरुवात करत आहात, सगळं पूजेचं साहित्य हे उजव्या हाताला असलं पाहिजे. डाव्या हाताजवळ पळी भांड, त्यामध्ये थोडं पाणी आणि उजव्या हाताजवळ ताम्हण छोटं पाणी टाकायचं किंवा आचमन सोडायचं, ते ताम्हण तुमच्याजवळ असलं पाहिजे. डाव्या हाताने पळीने पाणी घ्यायचं, उजव्या हातावर घ्यायचं आणि म्हणायला सांगितलं की केशवाय नमः असं म्हणून प्यायचं.
असं 3 वेळेला करायचं. चौथ्या वेळेला आपल्या उजव्या हातावरून डाव्या हाताने पळीने पाणी घेऊन उजव्या हातावरून सरळ ताम्हणामध्ये सोडायचं. असं 2 वेळेला करा. आचम्य केशवाय नमः. प्या. पुन्हा नारायणाय नमः. प्या. पुन्हा माधवाय नमः. प्या. पुन्हा गोविंदाय नमः. सोडून द्या. पुन्हा केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. आता पळी जागेवर ठेवा आणि हात जोडून बसा. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परब्रह्मऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम. प्राणायामः. प्राणायाम करा. आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्मभूर्भुवस्वरोम. दोन्ही कानाला स्पर्श करा आणि नमस्कार करा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सुमुहूर्तमस्मिति भवन्तो ब्रुवन्तु. सुमुहूर्तमस्तु निर्विघ्नमस्तु. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये प्रारब्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत् मनवन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे. क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने शरदृतौ अश्विनमासे शुक्लपक्षे प्रतिपद्यान्तिथौ बृहस्पतिवासरे हस्तदिवसनक्षत्रे कन्यास्थिते वर्तमाने चन्द्रे कन्याश्रिते सूर्ये वृषभस्थिते देवगुरौ. वर्षे भरतखंडे जम्बुद्वीपे दंडकारण्ये. आता या ठिकाणी मी भरतवर्षे भरतखंडे असं म्हटलेलं आहे, जम्बुद्वीपे म्हटलेलं आहे, दंडकारण्ये म्हटलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही ज्या देशामध्ये राहत असाल त्या देशाचं तुम्ही नाव घ्यायचं आहे आणि तुम्ही ज्या राज्यामध्ये राहत असाल त्या राज्याचं नाव घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या गावामध्ये राहत असाल त्या गावाचं नाव घ्यायचं आहे. तिथिरे विष्णुस्तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणश्चैव सर्वं विष्णुमयं जगत्. एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम म्हणायचं. आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम. तुमच्या गोत्राचा उच्चार करा. गोत्र उत्पन्नोहम. तुमच्या नावाचा उच्चार करा. अस्माकं म्हणा. सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं द्विपद चतुष्पद सहितानां शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं समस्त मंगल आवाप्त्यर्थं सर्व अभ्युदय अर्थंच मनेप्सित कामना सिद्ध्यर्थं प्रतिवार्षिक विहितं श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका कुलस्वामिनी देवता प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः नवरात्र महोत्सव प्रीत्यर्थं अद्य दिनाद आरभ्य समाप्ति दिन
पर्यंतं यथाशक्त्या षोडश उपचारैः घटस्थापनादि यथा कर्मानुसारेण स्थापनं तथा षोडशोपचार पूजनंच. हातात अक्षत घ्यायची आणि अक्षदेवरून आपल्या उजव्या हातावरून तामनामध्ये डाव्या हाताने पळीने पाणी घेऊन सोडायचं. करिष्ये. आता पुन्हा पाणी सोडा. निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणंच करिष्ये. कलश शंख घंटा पूजनम दीपपूजनंच करिष्ये. हात जोडून गणपतीचं स्मरण. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. महागणपतये नमः. निर्विघ्नमस्तु. आता पूजा करायसाठी जे पाणी ज्या तांब्यामध्ये घेतलेलं आहे तो तांब्या तुमच्या उजव्या बाजूला आहे. त्याच्यावर आपला उजवा हात पालथा झाकायचा. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः. कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा. ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः. अङ्गैष्टसहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा. आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः. त्या तांब्याच्या बाहेरच्या बाजूला गंध, फूल, हळद, कुंकू, अक्षता हे सगळं गळ्याजवळ व्हायचंय. वरुणाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हारिद्रादि कुंकुमंच सहित नमस्कारं समर्पयामि. कलशाची पूजा झाल्यानंतर शंख घंटेची पूजा झालेली आहे तेव्हा एक फूल गंधामध्ये टेकवायचं आणि ते शंखावर व्हायचं. त्यानंतर दुसरं एक फूल घ्यायचं, ते गंधामध्ये टेकवायचं, हळदी कुंकवात टेकवायचं, अक्षतेत टेकवायचं आणि ते घंटीला व्हायचं आणि नमस्कार करायचा. शंखाय नमः. सर्वोपचारार्थे गंधपुष्पं नमस्कारं समर्पयामि. घंटिकायै नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं हारिद्रादि कुंकुमंच सहित नमस्कारं समर्पयामि. आता दिवा, जो अखंड दिवा लावायचा आहे त्यात तेल वगैरे घालून तुम्ही तयारी करून ठेवलेली आहे, त्या दिव्याला पहिल्यांदा प्रज्वलित करा. दिवा लावा, त्याची वात व्यवस्थित तेवेल अशा पद्धतीने ठेवा आणि मग त्या दिव्याच्या बुडाजवळ, मुळाजवळ गंध, फूल, हळद, कुंकू, अक्षता हे सगळं दिव्याला वाहा. शुभं करोतु कल्याणं आरोग्यं धनसंपदा. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते. दीपदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हारिद्रादि कुंकुमंच सहित नमस्कारं समर्पयामि. दीपदेवताभ्यो नमः. दिव्याला गंधफूल, हळद, कुंकू, अक्षता सगळं वाहून झालेलं आहे. आता पूजा ज्या तांब्याची आपण केली त्या तांब्यातलं पळीने डाव्या हाताने एक पळीभर पाणी काढून घ्यायचं आणि उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं. त्या फुलाने पळीतलं पाणी पूजेच्या सगळ्या साहित्यावर, आजूबाजूला आणि आपल्या अंगावर शिंपडून घ्या. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरशुचिः. पूजा द्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेत. अथ ध्यानम्. आता हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि आपल्या कुलदेवतेचं ध्यान करायचं. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मितां. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती त्रिगुणात्मिका कुलस्वामिन्यै नमः. ध्यायामि ध्यानं समर्पयामि. आपण आपली देवीचा टाक जो काही तामनात ठेवलेला असेल दुसऱ्या, त्याच्यावरती अक्षत वहा, नमस्कार करा आणि तो टाक, ती देवीची प्रतिमा, ती देवीची मूर्ती, जे काही तुमच्याजवळ असेल ते सगळं देवीची पूजा ज्या तामनामध्ये आपल्याला करायची आहे त्या तामनामध्ये देवीला काढून घ्यायचं आहे आणि ते काढून तिथे ठेवायचं
आणि मगाशी फुलपात्रात जे पाणी होतं ते फुलपात्रातलं पाणी टाकून द्या आणि पूजा केलेल्या तांब्यातलं फुलपात्रामध्ये अर्ध फुलपात्र पाणी करून घ्यायचं. ते फुलपात्र देवाचं ताम्हण जे आहे त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला ठेवायचं आणि उजव्या हाताने पळीनी आपल्या समोर ताम्हणात आपण देवीचा जो टाक ठेवलेला आहे त्याला 5 वेळेला पाणी घालायचं आहे. प्रत्येक वेळेला मी मंत्र म्हणतो त्यानंतर पाणी घालायचं. मध्ये पाणी घालण्यासाठी वेळ दिला जाईल. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिनी त्रिगुणात्मकायै नमः. पदयोः पाद्यं समर्पयामी. एक पळीभर स्नान घालायचं. पुन्हा पळी भरून घ्या. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. हे स्नान घालायला जेव्हा पळी भरून पाणी घेता तेव्हा त्याच्यामध्ये एक फूल गंधात टेकवून अक्षतेत टेकवून त्या पळीवर ठेवायचं आणि मग ते पाणी देवीला घालायचं. असं झाल्यानंतर पुन्हा पाणी घ्या आणि आता मी मंत्र म्हटल्यानंतर पुन्हा घालायचं आहे. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यै नमः. कुलस्वामिन्यै नमः. अर्घ्यान्ते आचमन्यं समर्पयामी. घाला. पुन्हा घ्या पळी भरून पाणी. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः. स्नानं समर्पयामी. पुन्हा पळी भरून पाणी घ्यायचं आणि देवीला घालायचं. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः. स्नानोत्तरेण आचमन्यं समर्पयामी. आता पंचामृत ज्यात वाटीत फुलपात्रात कशात घेतलेलं असेल त्यातलं पळीनी एकदाच फक्त एकत्रित पंचामृत असल्यामुळे ते घालायचं एकदा आणि नंतर पाणी घालायचं. जर वेगळं वेगळं असेल तर वेगळं वेगळं तुम्हाला घालायला लागेल. मी ते त्याप्रमाणे सांगतो. तुमचं वेगळं असेल तर वेगळं घाला, एकत्र असेल तर एकदाच घाला. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः. पयस्नानं समर्पयामी. पयस्नानांतर शुद्धोदकस्नानं समर्पयामी. दूध घालायचं. दूध घातल्यानंतर पळीभर पाणी घालायचं. त्यानंतर पुन्हा महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यै नमः. दधिस्नानं समर्पयामी. आता दही घालायचं. त्यानंतर पुन्हा पळीभर पाणी घालायचं. दधिस्नानांतर शुद्धोदकस्नानं समर्पयामी. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः. घृतस्नानं समर्पयामी. तुपाचं स्नान घालायचं. त्यानंतर पुन्हा घृतस्नानांतर शुद्धोदकस्नानं समर्पयामी. महाकाली महासरस्वती महालक्ष्मी कुलस्वामिन्यै नमः. आता मधुस्नानं समर्पयामी. मधुस्नानांतर शुद्धोदकस्नानं समर्पयामी. कुलस्वामिनी महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः. मध घालून झालेला आहे. आता शर्करा स्नानं समर्पयामी. साखर घालायची आणि पुन्हा पाणी घालायचं. शर्करा स्नानांतर शुद्धोदकस्नानं समर्पयामी. महाकाली महासरस्वती महालक्ष्मी कुलस्वामिन्यै नमः. आता पळीभर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ते जे उगाळलेलं गंध आहे त्यातलं थोडं गंध घेऊन ते त्या पळीतल्या पाण्यात कालवून गंधाचं पाणी देवीला घालायचं. षष्ठेन गंधोदकस्नानं समर्पयामी. महाकाली महासरस्वती महालक्ष्मी कुलस्वामिन्यै नमः. गंधोदकस्नानं समर्पयामी. गंधोदकस्नानांतर शुद्धोदकस्नानं समर्पयामी. गंधाचं पाणी घालून झाल्यानंतर त्याच पळीने पुन्हा चांगलं पाणी देवीला घालायचं आणि त्यानंतर एक फूल गंधात टेकवून ते देवीच्या पायावर व्हायचं. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः. सर्वोपचारार्थे गंधपुष्पं नमस्कारं समर्पयामी. एक पळीभर पाणी सोडायचं. अनेन कृतपंचामृत पूजनेन श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती प्रियताम. देवीला गंधफूल वाहिलेलं आहे. 2 वेळेला आपल्या हातावरून
दुसरं आपलं जे तामन आहे त्या तामनामध्ये पाणी सोडायचं. स्थापित धूपम स्थापित दीपम समर्पयामी महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यै कुलस्वामिनी देवताभ्यो नमः. आता देवीला एक साखरेची वाटी घ्या, त्यात चिमटभर साखर घालून त्याचा नैवेद्य दाखवा. शर्करा खाद्य नैवेद्यम समर्पयामी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः. सत्यं त्वरतेन परिहिञ्जामि अमृतोपस्तरणमसि स्वाहा. प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः. मध्ये पानीयं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः. एक पळीभर पाणी सोडायचं. उत्तरापोषणं समर्पयामी हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामी. एक फूल गंधात टेकवून देवाच्या पायाशी वहा. करोद्वर्तनार्थे चंदनं मुखवासार्थे पुगी फलतांबूलम सुवर्णपुष्पार्थे दक्षिणान् नमस्कारान् समर्पयामी. 2 पानं सुपारी, खोबरं, खारीक, बदाम, सुट्टे पैसे असं सगळं देवीसमोर ठेवून त्याच्यावर थेंबर पाणी सोडायचं. मुखवासार्थे पुगी फलतांबूलम सुवर्णपुष्पार्थे दक्षिणान् नमस्कारान् समर्पयामी. एक पळीभर पाणी आपल्या समोरच्या ताम्हनामध्ये सोडायचं. देवी असलेल्या ताम्हनात सोडू नका. अनेन कृतपंचामृत पूजनेन पूर्वाराधनेन श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिनी प्रियताम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. देवीच्या पायाशी वाहिलेले जे फूल आहे ते फूल काढायचं, वास घ्यायचा आणि आपण पूर्वेकडे तोंड करून बसलोय तर आपल्या डाव्या हाताला फूल टाकून द्यायचं. डाव्या हाताला जे पाणी टाकायला पातेलं ठेवलेलं असेल त्यामध्ये ते टाकून द्यायचं. उत्तरे निर्माल्यं विसरस्य अभिषेकं कुर्यात. आता देवीला पळीनी सारखं पाणी घालायचंय. फुलपात्रातलं पहिलं पाणी टाकून द्या. पूजा केलेल्या तांब्यातलं फुलपात्रामध्ये भरपूर पाणी घ्या आणि पळीनी सारखं घालायचं. अभिषेक करायचा आहे. हरिः ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मा आवह. ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवये श्रीर्मादेवी जुषतां कामसोऽस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रान् ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे. आदित्यवर्णे तपसो धिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽधविल्वा तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्रवाह्या अलक्ष्मीः. उपैतुमान् देवसककीर्तिश्च मणिनासा प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलान् ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् भूतिमसमृद्धिं च सर्वान्निर्णुत मे गृहात्. गन्धद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टां करीष्णीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियम्. मनसः काममाकूतिं वा तत्सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशा. कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्. आपसृजन्तु स्निग्धानि चिक्ली तव समे गृहे निच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले. आर्द्रां यः कर्णिं पुष्टिं पिङ्गलां पद्मालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावा. आर्द्रां यः कर्णिं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावा. ताम् आवोह जातवेदो लक्ष्मीं मनभगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषाणां. यशुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमनवहं सूक्तं 15 रचञ्च श्रीकामः सततं जपेत. पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसम्भवे तन्मे भवसि पद्माक्षी.
येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवीं सर्वकामांश्च देहि मे पुत्रपौत्रधनं धान्यमस्त्यश्वादिकवे रथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसु धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमश्नुते वैनते सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च माच्छर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सरसिजनले सरोजहस्ते धर्वतरान् सुखगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरप्रसीद मह्यं विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्। महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यै नमः। महाभिषेकस्नानं समर्पयामि। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः। महाभिषेकस्नानानंतर शुद्धोदकस्नानं समर्पयामि। आता अत्तराच्या बाटलीतलं अत्तर फुलावरती काढून घ्यायचं आणि ते फुलांनी देवीच्या सर्वांगाला लावून ते फूल देवीच्या सर्वांगावरती समर्पित करायचं। महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यै नमः कुलस्वामिन्यै नमः। मांगलिकस्नानं समर्पयामि। मांगलिकस्नानानंतर आता जे मगाशी फुलपात्रामध्ये गरम पाणी तयारीत ठेवायला सांगितलं होतं त्या गरम पाण्याचं पळीने देवीला स्नान घालायचं। उष्णोदकस्नानं समर्पयामि। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः। उष्णोदकस्नानानंतर पुन्हा चांगलं पाण्याचं स्नान घाला। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यै नमः। सुप्रतिष्ठितमस्तु। आता देवीला स्वच्छ पुसा आणि जागेवरती ठेवायचं आहे। उताणं ठेवायचं, 4 दाणे अक्षत खाली घाला आणि त्याच्यावरती देवीचा टाक सरळ ठेवायचा आहे। देवीची मूर्ती असेल ती व्यवस्थित बसणारी असेल तर ती बसवायची, नसेल तर ती सरळ उताणी ठेवून टाकायची देवीचा टाक आणि मग अक्षत व्हायची। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः। सुप्रतिष्ठापनार्थे अक्षतान् समर्पयामि। वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रम्। 16 मण्यांचं कापसाचं रंगवलेलं जे वस्त्र तयारीच्या मध्ये तुम्ही ठेवलेलं असेल ते घेऊन व्यवस्थित त्या टाकावरती समर्पण करायचं। महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः। कार्पासवस्त्रं समर्पयामि। कार्पासवस्त्रान्तरम् उपवस्त्रं समर्पयामि। आता गंध लावायचं। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां। महालक्ष्मी महासरस्वती महाकाल्यै नमः। कुलस्वामिन्यै नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। देवीला करंगळीजवळचं बोट, अंगठीचं बोट, त्या बोटाने गंध लावायचं। गंध लावल्यानंतर हळद, कुंकू, अष्टगंध, गुलालबुक्का हे सगळं त्याच बोटाने त्याच गंधावरती थोडं थोडं चिकटवायचं, व्हायचं। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः। हारिद्रादि कुंकुमञ्च सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। अहिरिव भोगैः पर्येतु वायं जायामहेति परिबाधमानः। हस्तघ्नो विष्णवयुनादिन्वान् पुमान् पुमांसं परिपातु विश्वतः। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः। नानाविध परिमलद्रव्याणि समर्पयामि। अष्टगंध, गुलाल, बुक्का हे सगळं वहा। हे झाल्यानंतर अक्षता व्हायच्या आहेत। महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यै नमः। नाना उपचारार्थे अक्षतान् समर्पयामि। अलंकारणार्थान् अक्षतान् समर्पयामि। कंठभूषणार्थे कृष्णमणिसूत्रं समर्पयामि। हस्तभूषणार्थे कंकणं समर्पयामि। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः। अलंकरणार्थान् अक्षतान् समर्पयामि। आता फुलं सेवंतिका चंपकबकुलपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवाल तुलसीदलमालतिभिस्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद। नानाविविध ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि।
महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिन्यै नमः. नानाविध ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. फुलं वाहून झाल्यानंतर उदबत्ती लावून ओवाळायची आहे. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नमः. धूपम समर्पयामी. उदबत्ती ओवाळताना घंटा वाजवावी. त्यानंतर तुपाचं निरांजन लावायचं, त्याला हळदी कुंकवाची बोटं लावायची आणि नंतर ते ओवाळून ठेवायचं. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नमः. दीपम समर्पयामी. आणि ते झाल्यानंतर देवाला दूध साखरेचा किंवा नुसत्या साखरेचा एक नैवेद्य तिथे दाखवायचा आहे. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नमः. नैवेद्यार्थे अंशतः पय शर्करा तथा शर्करा खाद्य नैवेद्यम समर्पयामी. सत्यं त्वरतेन परिषिञ्चामि अमृतोपस्तरणमसि स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. मध्ये पानीयं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. 2 वेळेला आपल्या हातावरून ताम्हणामध्ये पाणी सोडावं. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. आता 2 पानं सुपारी, खारीक, बदाम, खोबरं, सुटे पैसे आणि एखादं फळ असं सगळं त्या विड्यावर ठेवून तो विडा देवीपुढे ठेवायचा आणि त्याच्यावर थेंबर पाणी सोडायचं. मुखवासार्थे पूगी फल तांबूलम सुवर्णपुष्पार्थे दक्षिणान नमस्कारान समर्पयामी. एवढी पूजा पूर्ण झाल्यानंतर तुमचं जे शेत तयार केलेलं असेल त्या शेतावर थोडं पाणी घालायचं. तिथं घट स्थापन केलेलं असेल तर त्या घटाची पूजा हळद कुंकू अक्षदा वाहून करायची. त्यानंतर त्याच्यावरती तो नारळ आहे, नारळावर हळद कुंकू लावायचं. नंतर तुमच्याकडे ज्या परंपरा आहेत त्याप्रमाणे त्याच्यावर माला समर्पण आहे आणि ही माला समर्पण झाल्यानंतर मग तुमचा स्वयंपाक जेव्हा होईल त्यावेळेला संपूर्ण स्वयंपाकाचा वाढून नैवेद्य तयार करायचा आणि ते नैवेद्याचं ताट देवासमोर चौकोनी मंडल करा आणि त्याच्यावरती ते ताट ठेवून त्याच्यावर एक तुळशीपत्र घाला भातावरती आणि नैवेद्य संपूर्णपणे दाखवायचा आहे आणि मग आरती करायची आहे. या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणाने कराव्यात आणि मग हात जोडावेत. गतम पापम गतम दुःखम गतम दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ती पुण्याच्च तव दर्शनात्. रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्कृतं तु मया देवी परिपूर्णं तदस्तु मे. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी. अपराधञ्च सहस्राणि क्रियन्ते अहर्निशं मया दासोऽयम् इति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी. क्षमस्व परमेश्वरी. क्षमस्व परमेश्वरी. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्सस्यै 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 नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामी. एक पळीभर पाणी सोडायचं. अनेन कृतपूजनेन श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिनी प्रीयताम. तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. शुभं भवतु.